नमस्कार मित्रो, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आपल्या सुरू असलेल्या मूलभूत भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार या सिरीजमध्ये पुढचा आर्टिकल आहे भारतीय संविधानातील कलम 15 आर्टिकल 15 भेदभावास मनाई, प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन. तर म्हणजेच धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थानावर आधारित भेदभावास मनाई. हे कलम काय सांगतं तर कोणी राज्य कोणत्याही नागरिकास धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थानावर भेदभाव करणार नाही. ते हे कलम ह्यासाठी आहे. ते पाहूया ह्या कलमामध्ये आणखी कोणती उपकलमं आलेत आणि त्यांचा आपण आढावा घेऊया. कलमाचा मूळ मजकूर आहे कलम 15(1) उपकलम 1. राज्य कोणत्याही नागरिकावर केवळ धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करणार नाही. कलम 15(2) कोणत्याही नागरिकाला धर्म, वंश, जात, लिंग या किंवा जन्मस्थानाच्या आधारे कोणत्याही सार्वजनिक स्थळी प्रवेश करण्यास किंवा कोणत्याही सार्वजनिक सुविधा जसे की दुकान, हॉटेल, रुग्णालय, विहीर, घाट, जलाशय वापरण्यास नकार दिला जाणार नाही. हे काय म्हणतं, पहिल्या उपकलमात काय म्हटलं आहे की कोणत्याही नागरिकावर राज्य कोणत्याही नागरिकावर धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणावर भेदभाव करणार नाही. दुसऱ्या उपकलमात काय म्हटलेलं आहे, कोणत्याही नागरिकाला धर्म, जात, लिंग, जन्मस्थान यांच्या आधारे कोणत्याही सार्वजनिक स्थळी प्रवेश करण्यास नाकारणार नाही. कोणत्याही सार्वजनिक सुविधा जसे की दुकान, हॉटेल, रुग्णालय, विहीर, घाट, जलाशय वापरण्यास नकार दिला जाणार नाही. कलम 3. राज्य महिलांसाठी, बालकांसाठी विशेष तरतुदी करेल. कलम 4. राज्य सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी SC, ST, OBC या वर्गांसाठी विशेष व्यवस्था करू शकते. कलम 5. उपकलम 5. राज्य कोणत्याही शैक्षणिक संस्थेत खाजगी व सार्वजनिक परंतु अल्पसंख्याक संस्थांचा अपवाद सोडून मागासवर्गीयांसाठी आरक्षण ठेवू शकते. हे कलम काय म्हणत आहे तर राज्य कोणत्याही शैक्षणिक संस्थेत खाजगी व सार्वजनिक परंतु अल्पसंख्याक संस्थांचा अपवाद सोडून मागासवर्गीयांसाठी आरक्षण ठेवू शकते. कलम 15(6) उपकलम 6. राज्य आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी EVS इकॉनॉमिकल विकर सेक्शन घटकांसाठी शिक्षण आणि नोकरीत विशेष तरतुदी करू शकते. ही दुरुस्ती 103वी घटना दुरुस्ती आहे. ही दुरुस्ती 2019मध्ये ही घटना दुरुस्ती केलेली आहे आणि ही घटना दुरुस्ती क्रमांक किती आहे की 103वी घटना दुरुस्ती आहे आणि ही 2019मध्ये केलेली घटना दुरुस्ती आहे. आता याचा अर्थ व्यवस्थितपणे समजून घ्या. कलम 15चा अर्थ, कलम 15 हे नागरिकांच्या समानतेच्या अधिकाराचा विस्तार आहे. ते कलम 14ची संबंधित आहे. हे सांगते की कोणत्याही व्यक्तीला फक्त धर्म, जात, लिंग, वंश किंवा जन्मस्थान या कारणावरून अन्याय, भेदभाव किंवा बहिष्कार केला जाऊ शकत नाही. आणि ह्या कलमाचं उद्दिष्ट काय आहे तर समाजात समतेचा भाव निर्माण करणे, जात, धर्म, लिंग, वंश, जन्मस्थान या आधारे होणारे भेद संपवणे, महिला, बालक, मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत त्यांना न्याय देणे, संधी देणे, सकारात्मक आरक्षण, पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन द्वारे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. तर ह्या कलमाचा उद्दिष्ट काय आहे तर समाजात समानतेचा भाव निर्माण करणे, समाजातील राज्यातील नागरिकांना समानतेने जगण्याचे अधिकार देणे, जात, धर्म, लिंग, वंश, जन्मस्थान या आधारावर कोणत्याही राज्यातील नागरिकास भेद होणार नाही असा भेद संपवणे, महिला, बालक, मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना, राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय देणे, संधी देणे, एकसारखी संधी देणे, तसेच सकारात्मक आरक्षण म्हणजे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन द्वारे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. हे कसं होतं की जे घटक दुर्बळ आहेत आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या त्यांना एका स्तरावर आणण्यासाठी, समानतेने आणण्यासाठी हे सकारात्मक आरक्षण लागू करू शकते. तर कलम 15चे उपकलमे त्यांचे स्पष्टीकरण बघूया. कलम 1 राज्याचा भेदभाव निषेध करतो. 15(1) राज्याचा भेदभाव निषिद्ध. राज्य कोणत्याही नागरिकावर धर्म, लिंग, जात, जन्मस्थानावर भेदभाव करणार नाही. कलम 15(2) सार्वजनिक ठिकाणी प्रवेश.
कोणालाही सार्वजनिक ठिकाणी जसे की स्थळ जसे की हॉटेल, विहीर, दुकान, जलाशय, विहीर, घाट यास वापरण्यास नकार दिला जाऊ शकणार नाही. 15(3) कलम 15(3) महिला व बालकांसाठी विशेष तरतुदी केल्या जातील. महिलांना व मुलांना संरक्षण, आरक्षण, सवलती देणे संविधानसंगत असेल. 4. मागासवर्गीयांसाठी आरक्षण. सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गांसाठी शिक्षण व नोकरी विशेष उपाय करता येतात. 5. शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण. मागासवर्गीयांसाठी सरकारी आणि खाजगी अल्पसंख्याक वगळता संस्थांमध्ये जागा राखीव ठेवता येतील. EVS आर्थिकदृष्ट्या दुर्बल. 6. घटकांसाठी EVS आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षण देण्यात येईल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गांसाठी 10% आरक्षण देण्याची परवानगी. आता उदाहरण पाहूया. एखाद्या धर्मावर आधारित प्रवेशबंदी उल्लंघन कलम लागू आहे. उल्लंघन आहे याचं. धर्मावर आधारित भेदभाव स्पष्टीकरण. महिला विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती हे कलम अनुमती देते. एखाद्या धर्मावर आधारित प्रवेशबंदी हे कलम काय म्हणतं, उल्लंघन होतं या कलमाचं. तर महिला विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती हे कलम अनुमती देते. कोणत्या अंतर्गत येते, कलम 15(3) अंतर्गत हे वैध आहे. तसेच SC/ST विद्यार्थ्यांसाठी आरक्षण हे कलम वैध आहे. 15(4) अंतर्गत हे वैधता सिद्ध होते. आर्थिक दुर्बलांसाठी 10% आरक्षण वैध आहे. हे कलम 15(6) अंतर्गत वैध आहे. आता काही महत्त्वाचे न्यायनिर्णय दिलेले आहेत या कलमावर. महत्त्वाचे न्यायनिर्णय इम्पॉर्टंट क्लासेस. स्टेट ऑफ मद्रास वर्सेस चंपकम दोराराजन 1951 सालीचा हा खटला आहे. या खटल्यात निर्णय असा दिला आला की राज्याने धर्म आणि जातीच्या आधारावर शिक्षणात आरक्षण ठेवले होते. तर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की हे कलम 15(1) चे उल्लंघन आहे. यानंतर संविधान दुरुस्ती करून कलम 15(4) जोडले गेले. पुढचा न्यायनिर्णय आहे मिस्टर M.R. बालाजी वर्सेस स्टेट ऑफ मैसूर 1963 हा खटला होता. या खटल्याचा निर्णय असा देण्यात आला की आरक्षणाची मर्यादा 50%पेक्षा जास्त असू नये असे सांगितले. हा सिद्धांत आजही पाळला जातो. तिसरा खटला आहे इंदिरा स्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1992 मंडल आयोग प्रकरण. या खटल्यामध्ये असा निर्णय देण्यात आला की OBC आरक्षण संविधान संगत आहे, परंतु एकूण आरक्षण 50%पेक्षा जास्त नसावे. तसेच आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी स्वतंत्र आरक्षण करता येईल. पुढचा खटला आहे अशोक कुमार ठाकूर वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2008 मधला खटला आहे. या खटल्याचा निर्णय असा देण्यात आला की शैक्षणिक संस्थांमध्ये OBC आरक्षण वैध आहे, परंतु अल्पसंख्याक संस्थांना आर्टिकल 30 या अंतर्गत अपवाद दिला गेला आहे. खटला 5 जनहित अभियान वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2022 सालीचा खटला आहे. हा रिसेंटलीच खटला आहे. EVS आरक्षण ह्याचा निर्णय असा देण्यात आला की EVS आरक्षण 15(6) म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी 10% आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवले. हे सामाजिक न्याय आणि समतेच्या तत्त्वाशी सुसंगत असल्याचे नमूद केले. आता कलमाचे सार बघूया. कलम 15चे सार इसेन्स ऑफ आर्टिकल 15 समानता व न्याय. सर्व नागरिकांना समान संधी व वागणूक मिळाली पाहिजे, समान वागणूक मिळाली पाहिजे. भेदभावास मनाई. धर्म, जात, लिंग, जन्मस्थान या आधारावरती भेदभाव होऊ नये. सकारात्मक भेदभाव. दुर्बल घटकांना प्रोत्साहन देणे म्हणजे भेदभाव नाही तर सामाजिक समतोल राखणे होय. संविधानाचा आत्मा. समानता आणि सामाजिक न्याय हीच भारतीय लोकशाहीची ओळख आहे. आता निष्कर्ष काय आहे तर कलम 15 भारतीय संविधानातील कलम 15 अनुच्छेद 15 हे भारतीय समाजातील समता, समावेश आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक आहे. हे केवळ भेदभाव रोखत नाही तर दुर्बळ घटकांना पुढे आणण्याची संविधानिक जबाबदारी राज्यावर टाकते. अशा प्रकारे कलम 15 हे कलम 14 आणि 16शी जोडलेले असून भारतातील समाजरचना संतुलित आणि न्यायाधिष्ठित ठेवण्याचे कार्य करते. तर मित्रांनो, आज आपण कलम 15 भेदभावास मनाई ह्या कलमाचा आज आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे, जाणून घेतलेला आहे. हे कलम कसं काम करतं आणि कसं हे 14 आणि 16शी सुसंगत आहे तर ह्याचा आपण चांगल्या प्रकारे विचार केलेला आहे.
तर आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या कलमाचा विचार करूया. धन्यवाद.